तर मुलांना आपण बघा स्टोरीमध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारची लहान मुलं आहे की काय करत आहेत त्या गार्डनमध्ये न खेळून दिल्यामुळे तो जो राक्षस आहे त्यांनी त्यांना गार्डनच्या बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळे मुलं कुठे खेळत आहेत, बाहेर खेळत आहेत. तर पुअर चिल्ड्रन हॅड नाव वेअर टू प्ले. आणि आता जी लहान बिचारी मुलं आहेत ती कुठे खेळत आहेत, बाहेर खेळत आहेत. दे ट्राय टू प्ले ऑन द रोड. आणि ते रोडवरती खेळण्याचा प्रयत्न करतात. बट द रोड वॉज एव्हरी डस्टी. परंतु जो प्रत्येक जो रोड आहे तो कसा आहे, डस्टी आहे, धुळीने माखलेला आहे. डस्टीचा अर्थ काय आहे, धुळाने भरलेला आहे, पाकलेला. रोड म्हणजे जो रस्ता आहे, समजलं मुलांना. तर अशा प्रकारे मुलं खेळत आहेत. अँड फुल ऑफ हार्ड स्टोन अँड दे डिड नॉट लाईक इट. की जो रस्ता पूर्ण दगडाने भरलेला होता. की तुम्ही पण जेव्हा मुलं बघा जेव्हा रस्त्यावर खेळायला जातात तेव्हा ज्या रस्त्यावरती छोटे मोठे हे दगड असतात, काही मोठे दगड असतात, काही छोटे असतात, काही एकदम बारीक अनुकुचीदार दगड असतात. मग ते खेळता खेळता कधी ते तुमच्या पायाला देखील लागू शकते, इजा होऊ शकतात. मग अशाच प्रकारचे बघा इथे जे मोठे स्टोन आहेत ते तिथे तुम्हाला दिसत आहेत. आणि म्हणून त्यांनी बघा इथे काय सांगितलं, अँड फुल ऑफ हार्ड स्टोन. जे कठीण दगड आहे, स्टोन याचा अर्थ काय आहे, दगड आहे, जे कठीण दगड आहे. अँड दे डिड नॉट लाईक इट. आणि त्यांना ते आवडत नव्हतं. की त्यांना सवय झाली होती की आपण किती मऊ मऊ गार्डनमध्ये, छान मस्त हिरव्यागार गार्डनमध्ये जे मऊ मऊ गवत आहे त्याच्यावर खेळायचं आहे, जी झाडं आहे, जी फुलं आहेत, आणि त्याचप्रमाणे जे पक्षी आहेत ते गाणं गात आहेत, फुलं कशी बहरत आहेत. आणि एकूण एक जे वातावरण जे होतं ते किती प्रसन्न प्रकारचं वातावरण होतं. परंतु जेव्हापासून त्या राक्षसाने त्यांना त्या गार्डनच्या बाहेर काढलं आणि त्यावेळेसपासून त्यांना हा आनंद नाही तर दुःख होत आहे. की ते आनंद करत होते की आपण त्यावेळेस किती छानपैकी मस्त ते खेळायचे आपले दिवस होते. आणि जे आता ते बाहेर पडल्यामुळे त्यांना ते आवडत नाही. जो रस्ता पूर्ण धुळीने माखलेला आहे आणि आजूबाजूला बघा कसे मोठे मोठे स्टोन आहे. हार्ड स्टोन म्हणजे जे कठीण कडक आहेत. दे डिड नॉट लाईक इट. ते त्यांना ते अजिबात आवडत नव्हते. बघा तर अशा प्रकारे तरी देखील त्यांची छोटी लहान मुलं असते ते बाहेर काय करत आहेत, खेळत आहेत. चिल्ड्रन वुड वंडर राउंड अ हाय वॉल वेन देअर लेसन वेअर ओव्हर. बघा जेव्हा मुले आपला अभ्यास पूर्ण करत असेल, जेव्हा त्यांचा लेसन फिनिश करत असेल तेव्हा ओव्हर सांगितले, वे वुड वंडर राउंड हाय वॉल वेन देअर लेसन वेअर ओव्हर अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. जेव्हा मुले ते त्यांचा अभ्यास करून फिनिश करत असेल, त्यांचा धडा संपवत असेल, तेव्हा ते त्यांच्या भिंतीच्या इथे येऊन ते त्याची काय करत असेल, त्याच्याबद्दल डिस्कशन करत असेल. टॉक अबाउट म्हणजे च्याबद्दल बोलणे. द ब्युटिफुल गार्डन इनसाइड. ब्युटिफुल गार्डन म्हणजे बघा इथे दिलं आहे कशाबद्दल बोलत असे, टॉक अबाउट द ब्युटिफुलचा अर्थ काय आहे, सुंदर आहे. गार्डन म्हणजे काय आहे, बगीचा आहे. तर जेव्हा मुले आपला अभ्यास करून पूर्ण करत असे, वुड हॅव वंडर राऊंड, आणि मग ते त्या भिंतीच्या भोवती काय करत असे, राऊंड मारत असे. जेव्हा ते त्यांचा लेसन संपत असे, धडा संपत असेल, लेसन म्हणजे काय आहे, धडा आहे. अँड वेअर ओव्हर जेव्हा संपत असेल तेव्हा ते बोलत असेल कोणाविषयी बोलत असेल, ब्युटिफुल गार्डन. बघा इथे दिले ब्युटिफुल गार्डन इनसाइड म्हणजे त्यांचे जे आतमधले जे गार्डन होतं हे भिंतीच्या बाहेर आहेत ना, म्हणजे भिंतीच्या आतमध्ये जे गार्डन आहे त्याच्याविषयी ते काय करत आहेत, बोलण्याचा प्रयत्न करत. की खरंच किती छान ते गार्डन होतं आणि किती छान मस्तपैकी आपण तिथे खेळायला जायचो, आपला किती टाइम तिथे स्पेंड आपण करायचो आणि किती सुमधुर आपल्याला गाणं ऐकायला मिळायचं, किती पक्षी ते गात होते, किती सुंदर मऊ ते गवत होतं, त्या गवतावर आपण खेळायचो, आपल्याला कोणत्याही प्रकारचा पायांना त्रास होत नव्हता आणि एकूण जे वातावरण जे होतं ते अतिशय सुंदर होतं. आणि अशा प्रकारे ते भिंतीच्या बाजूला येऊन तिथे काय करायचे, त्याविषयी हे बोलले जायचे. हाऊ हॅपी वी वेअर देअर दे सेड टू ईच अदर. आता ते एकमेकांशी बोलतायत तर त्यांनी तुम्हाला त्यांचा संवाद ऐकवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे हाऊ हॅपी वी वेअर देअर, की आपण किती तिथे आनंदात होतो. हॅपी म्हणजे काय आहे, आनंद आहे. हाऊ म्हणजे किती, आपण तिथे किती आनंदात होतो. म्हणजे आता तो काय झाला आहे, तो भूतकाळ झाला आहे. आणि तिथे काय सांगितलंय, दे सेड टू ईच अदर, ते एकमेकांशी बोलत आहेत. ईच म्हणजे काय आहे, प्रत्येकी. ईच अदर ते इतरांशी काय करत आहेत, बोलत आहे. की खरंच आपले किती मस्त दिवस होते, आपण त्या गार्डनमध्ये खेळायला जायचो आणि तिथे किती मऊ मऊ आणि छान हिरवंगार वातावरण होतं, हिरवंगार सगळं झाडं होते. त्याचप्रमाणे जे झाडाचे जे ब्रँचेस होते त्याच्यावरती पक्षी बसायचे, ते गाणे गात होते, आपल्याला किती छान आवाज ऐकायला यायचा, ते गाणे सुमधुर गात होते, आपण किती छान खेळत होतो. आणि ते गाणं ते इतकं सुंदर असायचं, कधी कधी तर आपण आपलं खेळणं विसरून आपण त्या गाण्याकडेच आपण लक्ष द्यायचो. म्हणजे ते सर्व जे काही
डिस्कशन आहे त्या भिंतीच्या इथे चालू होतं. आणि मग ते बोलायचे की हाऊ हॅपी वी वेर देअर, की जेव्हा आपण तिथे होतो तेव्हा ते किती आनंदी होतो, असं देखील बघा ती मुलं तिथे सांगत आहेत. द स्प्रिंग केम अँड गार्डन ऑफ द होल कंट्री ब्लॉसम. आता पुन्हा वसंत ऋतू आलेला आहे. स्प्रिंग केम, स्प्रिंग म्हणजे काय आहे? वसंत ऋतू. अँड गार्डन ऑफ द होल कंट्री ब्लॉसम, आणि ती पूर्ण जो देश आहे तो वसंत ऋतूने बहरून गेलेला आहे. ब्लॉसमचा अर्थ काय? बहरणे, फुलणे, बहरून जाणे, असा त्याचा अर्थ होत आहे. द स्प्रिंग केम, बघा अशा प्रकारे पुन्हा काय होत आहेत, ऋतू मागून ऋतू येत असतात. ज्याप्रमाणे उन्हाळा येतो, मग पावसाळा येतो, मग हिवाळा येतो, आणि पुन्हा उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो. हे जे ऋतूचं जे चक्र आहे मुलांनो, ते सतत अनिवार्यपणे चालू राहत असतं. आणि त्याच्यामुळे बघा पुन्हा एकदा हा जो वसंत ऋतू आहे तो पुन्हा इथे आलेला आहे. द स्प्रिंग केम अँड द गार्डन ऑफ द होल कंट्री ब्लॉसम. अशा प्रकारे पुन्हा एकदा त्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये ते देखील दिले. होल कंट्री, कंट्री म्हणजे काय आहे? देश आहे. होल कंट्री ब्लॉसम, आणि पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये वसंत ऋतू आलेला आहे आणि सर्व बहरून गेलेलं आहे. बघा अशा प्रकारे ते ऋतूमध्ये बदल झालेला आहे. ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फी जेंट वॉज स्टील विंटर. फक्त जो आपला जो राक्षस आहे त्याच्याच गार्डनमध्ये अजूनही मात्र काय आहे? हिवाळा आहे. विंटर म्हणजे काय आहे? बघा इथे जो शब्द आला आहे विंटर. ओनली इन द गार्डन, जो राक्षसाचं जे गार्डन आहे त्याच्यामध्ये मात्र फक्त त्या राक्षसाच्या गार्डनमध्ये मात्र अजूनही काय आहे? हिवाळा आहे. स्टील याचा अर्थ काय आहे? बघा इथे जो शब्द आला स्टील, स्टील म्हणजे अजूनही. सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थी. जो स्वार्थी जो राक्षस आहे त्याच्या गार्डनमध्ये मात्र अजूनही काय आहे? हिवाळा आहे. परंतु बाकीच्या सर्व देशामध्ये काय आहे मुलांना? तो काय आलेला आहे? वसंत ऋतू आलेला आहे. आणि सगळीकडे कसं जो वातावरण आहे अचानकपणे बदललं गेलेलं आहे. फुलं येत आहेत, ती बहरत आहेत, आणि सगळीकडे हिरवगार वातावरण होत आहे. परंतु जो राक्षस आहे, राक्षसाची जी बाग आहे, ओनली इन द गार्डन ऑफ द सेल्फिश जायंट, की जो परंतु फक्त जो राक्षसाचे जे बगीचे आहे किंवा त्याचं जे गार्डन आहे त्याच्यामध्ये मात्र अजूनही काय आहे? हिवाळा इथे दिसून येत आहे. अजूनही तिथे गारवा आहे, आणि गारवा असल्यामुळे तिथे वसंत ऋतू उमललेला नाही आहे. द बर्ड्स डिड नॉट सिंग ॲज दे वेअर नो चिल्ड्रन अँड ट्री फॉरगेट टू ब्लॉसम. आता इथे काय झालंय बघा, की त्याच्या गार्डनमध्ये, त्याच्या बगीच्यामध्ये कोणाच्या, जो आपला राक्षस आहे त्या राक्षसाच्या गार्डनमध्ये अजूनही काय आहे? हिवाळा असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे पक्षी गाणे गात नाहीये. तिथे कोणत्याही प्रकारचे जी पाखरं आहेत ती फिरत नाही, ती चिवचिव करत नाही, ते गाणे गात नाहीये, झाडं देखील बहरत नाही, आणि जी झाडावरची जी फुलं आहेत ती काय होत नाही? ब्लॉसम होत नाही, ती बहरत नाहीये. बघा इथे दिले तर बर्ड्स डिड नॉट सिंग, पक्षी गाणे गात नाहीये. काय आहे? तर बर्ड्स, बर्ड्स म्हणजे काय आहे? पक्षी आहे. सिंग म्हणजे काय आहे? गाणे गात आहे. तर बर्ड्स डिड नॉट सिंग, पक्षी गाणे गात नाहीये. दे वेअर नो चिल्ड्रन, तिथे मुलं नाहीयेत, तिथे पक्षी गाणे गात नाहीयेत, तिथे मुलं देखील खेळायला नाहीयेत. अँड द ट्रीज फॉरगेट टू ब्लॉसम, आणि जी झाडं आहे त्या झाडावरची फुलं ब्लॉसम करायला विसरलेली आहेत, ती बहरायला विसरली आहेत. की झाडाचा जो मोहर असतो, की प्रत्येक ऋतूचा एक सीझन असतो, त्या ऋतूमध्ये झाडं काय करत असतात? ती बहरत असतात. जी जुनी पानगळ असते ती पडून पुन्हा एक नवीन मोसम येतो, एक नवीन बहर येतो प्रत्येक झाडाला. त्याप्रमाणे तिथे कोणतीच गोष्ट घडलेली नाहीये. कोणती गोष्ट नाही घडली? कोणकोणत्या? की जिथे पक्षी गाणे गात नाहीयेत, तिथे ज्या गार्डनमध्ये मुलं देखील आलेली नाहीयेत, आणि त्याचप्रमाणे जी झाडं आहेत ती देखील काय नाहीये? बहरलेली नाहीयेत. मग अशा प्रकारे अजूनही त्या राक्षसाच्या गार्डनमध्ये काय आहे? तो हिवाळा असल्या कारणामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्याच नाहीत. परंतु ह्या सर्व गोष्टी कुठे झालेल्या आहेत? इतर सर्व देशामध्ये वसंत ऋतू आल्यामुळे काय झालेलं आहे? त्या सर्व गोष्टी बदलून झालेल्या आहेत. पक्षी गाणे गात आहेत, त्याचप्रमाणे मुलं खेळायला त्या गार्डनमध्ये जात आहेत, आणि त्याचप्रमाणे जी झाडं आहेत ती बहरलेली आहेत, फुलं बहरलेली आहेत, आणि एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, एक वेगळ्याच प्रकारचा वातावरण, एक क्लायमेट सगळ्या देशामध्ये आहे. फक्त जो राक्षसाचं जो गार्डन आहे त्याच्यामध्ये नाही आहे. आणि मग अशा प्रकारचं त्यांनी बघा, जो लेखक आहे त्यांनी ते वर्णन केलेलं आहे की इथे मात्र कोणत्याच गोष्टीची हालचाल आपल्याला दिसत नाहीये. वन्स अ ब्युटिफुल फ्लावर, एकदा एक सुंदर जे फूल आहे,
बघा जे इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे, बघा किती सुंदर आहे की नाही. वन्स अ ब्युटिफुल, ब्युटिफुल म्हणजे काय, सुंदर. फ्लॉवर पुट इज हेड, की त्याने आपलं डोकं वरती काढलं. पुट इट इट्स हेड, हेड म्हणजे काय, डोके. आउट फ्रॉम द ग्रास, त्यांनी गवतातून आपलं डोकं वरती काढलं. बट वेन इट सॉ द नोटीस बोर्ड, परंतु जेव्हा त्याने ती नोटीस बोर्ड बघितलं, बघा आता एखाद्या फुलायचं ठरवलं, बहरायचं ठरवलं की सगळेजण काय आहे, भरलेले नाहीत, परंतु एखादा फुल आहे त्याने काय ठरवलं की नाही आता आपण वरती बघूया तरी मुलं आलेत की नाही. तर वन्स अ ब्युटिफुल फ्लॉवर, की एक जर सुंदर असं जे फूल होतं त्या सुंदर फुलाने काय केलं आहे, मान वरती करून डोकावण्याचा प्रयत्न केला. आणि जसंच त्याने मान वरती केली, डोकावून बघितलं वरती, तर त्याला काय दिसलं आहे, एक नोटीस बोर्ड दिसली आहे. ती कोणी लिहिली आहे, त्या राक्षसाने लिहिलेली आहे. आणि आपल्याला माहीतच आहे त्या नोटीस बोर्डवरती काय दिलं आहे, की ते सांगितले की इथे माझ्याशिवाय कोणी इथे आत आल्यास त्याला दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मग अशा प्रकारची जी ठाम सरकारी नोटीस इथे दिल्यावरती ते फूल देखील काय झालेलं आहे. आता आपण बघूया त्या फुलाचं की सॉ म्हणजे काय आहे, पाहणे आहे. नोटीस बोर्ड याचा देखील मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे की जे 2 प्रकारचे नोटीस आहेत त्याचा देखील अर्थ सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे एक सुंदर असं फूल बघण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याने ती नोटीस बोर्ड पाहिली. आणि ते नोटीस बोर्ड पाहिल्यानंतर त्याला काय झालं आहे, बघा, इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन, आणि तो मुलांसाठी दुःख व्यक्त करत आहे, खेद व्यक्त करत आहे. का बरं खेद व्यक्त करतोय मुलांनो, कारण त्याला देखील वाटत आहे की जे लहान मुलं आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, या गार्डनमध्ये आलं पाहिजे, खेळलं पाहिजे, जेणेकरून हे गार्डनचं जे वातावरण आहे, जे क्लायमेट आहे ते अगदी परिपूर्णपणे बदलून गेलं पाहिजे. परंतु त्या राक्षसाने तिथे उंच जी भिंत बांधलेली आहे आणि तिथे एक नोटीस बोर्ड देखील टाकले आहे, त्याच्यामुळे तिथे कोणत्याच मुलांना तिथे आत येण्यास प्रवेश नसल्यामुळे तिथे कोणी आले नाही. आणि म्हणून तो स्वतः जणू काही त्या राक्षसाच्या वतीने तो काय करत आहे, तो त्यांचे सॉरी बोलत आहे. बघा इथे जो शब्द आलेला आहे, इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन, की म्हणजे माझ्या लहान मुलांना मी तुमची क्षमा मागत आहे. दॅट इट इज स्लीप बॅक इन टू द गार्डन, आणि तो पुन्हा झोपी गेला, कारण तिथे कोणी येणारच नाहीये. त्याला हे समजलं, कारण ती भिंत लावलेली आहे, एक नोटीस बोर्ड लावली आहे, मुलं इथे येणारच नाहीये. आणि जणू काही तो त्याच्या वतीने तो सॉरी बोलत आहे, बघा. आणि म्हणून तो काय केलाय, स्लीप म्हणजे काय, तो पुन्हा पसरून गेला गार्डन अँड अगेन अँड वेंट ऑफ टू स्लीप, आणि तो असा पसरून पुन्हा तो झोपून गेला. अँड वेंट ऑफ टू स्लीप, वेंट ऑफ टू स्लीप म्हणजे तो पुन्हा काय केला आहे, झोपून गेलाय. बघा आता ही जी नोटीस बोर्ड आहे, ट्रेशियस इज विल बी प्रोसिक्युटेड, म्हणजे काय, इथे आत येणाऱ्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा त्याचा इथे या बोर्डचा आपल्याला अर्थ होत आहे. मग ही बोर्ड त्याने कोणी पाहिलं आहे, त्या फुलाने बघितलं आहे, आणि तो खूप नाराज झाला, तो खूप अपसेट झाला. त्याला म्हटलं की का बरं हे बोर्ड लावलं आहे, का बरं ही वॉल लावली आहे, जर हे नसतं तर आज मुलं इथे खेळायला आलेली असती आणि किती वातावरण आहे, किती छान आणि सुंदर झालं असतं. परंतु जसंच ही बोर्ड बघतो तो काय होतो, दुःखी होतं, त्याचं मन दुःखी होतं, आणि तो काय होतं, पुन्हा पसरून जातो, आणि काय, अगेन वेन टू स्लीप, आणि तो पुन्हा झोपून जात आहे. बघा अशा प्रकारे तो पूर्ण ते झाड आहे ते झोपून गेलेलं आहे. द ओनली पीपल हू वेअर प्लेशर्ड वेअर द स्नो अँड द फॉर्स. आता ते पुढे काय दिले, द ओनली पीपल हू वेअर प्लेस वेअर द स्नो अँड द फॉर्स, की बाकीचे जे सगळे जे लोक होती ती अगदी प्रसन्न होती, कारण काय आहे, सगळीकडे काय आहे, स्नो आहे, बर्फ आहे, आणि द फ्रोस्ट आहे. फ्रोस्टचा अर्थ काय आहे, दव आहे. द ओनली पीपल हू वेअर प्लेसचा अर्थ काय आहे, प्रसन्न आहे. बाकी सगळे प्रसन्न आहेत की ज्याच्याकडून तिकडे काय आहे, स्नो पण आहे आणि दव पण आहे. स्नोचा अर्थ काय आहे, बर्फ आहे, आणि फ्रोस्टचा अर्थ काय आहे मुलांनो, दव आहे. जे दवबिंदू असं ना सकाळच्या वेळेस पडतं ते दवबिंदू. बघा आता तिथलं स्प्रिंग हॅज फॉरगॅटन दिस गार्डन, जो वसंत ऋतू आहे तो या गार्डन मध्ये यायलाच विसरलेला आहे. असं होऊ शकतं का कधी की जो ऋतू विसरू शकतो, की उन्हाळ्यानंतर जर पावसाळा यायलाच विसरला, असं होऊ शकतं का, जर नुसता उन्हाळाच आहे, आपण बोलू अरे पावसाळा येणार आहे की नाही, किती दिवस झाले पाऊसच आलं नाही, मग पाऊस विसरतो का, ऋतू कधी विसरतो का. पण ही एक कल्पनात्मक काय आहे मुलांनो, कथा आहे, आणि या कथेमध्ये जो राक्षस आहे त्या राक्षसाच्या हट्टामुळे, की लहान
ना त्यांनी बाहेर ठेवल्यामुळे की तो जो बाग आहे ती कशी बसली, याचा अर्थ ती रुसून बसली आणि त्याच्याबरोबर जो स्प्रिंग आहे, जो वसंत ऋतू आहे, तो देखील रुसून बसला. आणि म्हणून त्यांना स्प्रिंग हॅज फॉरगॅटन. फॉरगॅटनचा अर्थ काय आहे? विसरून जाणे. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, फॉरगॅटन म्हणजे विसरून जाणे. दिस गार्डन, की तो स्प्रिंग हॅज फॉरगॅटन दिस गार्डन, तो विसरून गेलाय. दे क्राय, ते ओरडले. तो जो मोसम आहे तो इथे यावर्षी यायला विसरला आहे का, असं देखील त्यांचं काय आहे म्हणणं आहे की हा विसरला आहे का, इथे का बरं हा वसंत ऋतू इथे येत नाही आहे. द स्नो कवर्ड अप द ग्रास. जो स्नो आहे म्हणजे जो बर्फ आहे बघा, हा जो बर्फ आहे, हा जो बर्फ आहे त्याने काय केलं आहे? कवर्ड केलं आहे. कवर्ड म्हणजे काय केलं आहे? त्याला रॅप केलं आहे. अप द ग्रास, कुणाला केलं आहे? जे जमिनीवरचे जे ग्रास दिसत आहे त्याला काय केलं आहे? झाकून टाकलं आहे. अँड फ्रोस्ट पेंटेड. फ्रोस्ट म्हणजे काय आहे? जे दव आहे. स्नो म्हणजे बर्फ आहे आणि जे दव आहे, स्नोने काय केलं आहे? जे पूर्ण ग्रासला झाकून टाकलेलं आहे, बर्फाच्छादित केलेलं आहे. आणि जो फ्रोस्ट आहे, जे दव आहे, ते पेंट्रेट ऑल द ट्रीज सिल्वर. आणि त्यांनी काय केलं आहे? पूर्णपणे त्याच्या झाडांना काय केलं आहे? सिल्वर प्रकाराचे त्यांनी त्या दवबिंदूने काय केलं आहे? गोठून टाकलेलं आहे. ट्रीज सिल्वर. एक सिल्वर म्हणजे काय? पूर्वीचे चांदी, ते चांदीप्रमाणे त्यांना काय केलं आहे? पूर्णपणे पेंट केलेलं आहे. पेंट म्हणजे काय आहे? रंग देणं आहे. तर अशा प्रकारे रंग बघा त्याला दिले गेलेले आहे. इथे दिसत आहे तुम्हाला. मग ते कसे दिसत आहे? सिल्वरमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि जे ग्रास आहे बघा, इथे जी छोटी ग्रास दिसते मुलांना, ही ग्रास कशी आहे? तर त्यांनी काय केलं आहे? स्नोने, म्हणजे पूर्णपणे स्नो, पूर्ण बर्फ खाली पडलेला आहे. कुठे कुठे क्वचितच काय दिसत आहे? आपल्याला गवत दिसत आहे. मात्र बर्फाने काय केलं आहे? पूर्ण गवत झाकून टाकलेलं आहे. आणि जे दव आहे त्यांनी पूर्ण झाडांना काय केलं आहे? जसं काय पेंट केलं आहे सोनेरी सिल्वरने, म्हणजे चंदेरीचा जो कलर असतो जो पूर्ण व्हाईट, त्याने काय केलेलं आहे? परिपूर्णपणे कलर दिलेला आहे, असं देखील तिथे बघा सांगितलेलं आहे. अशा प्रकारे अँड दे इन्व्हाइट द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम. आणि मग आता इथे कोण कोण आलं आहे? इथे स्नो पण आहे, इथे फ्रोस्ट पण आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन कोणाला इन्व्हाइट केलं आहे? आमंत्रण दिलं आहे. अँड दे इन्व्हाइट, त्यांनी आमंत्रण केलं आहे द नॉर्थ विंड टू स्टे विथ देम. आणि त्यांनी त्यांच्याबरोबर राहण्यासाठी नॉर्थ विंडला देखील काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं आहे की ते सतत राहत आहे, स्नो राहत आहे, तिथे फ्रोस्ट राहत आहे. ते म्हणतात अरे आता हे आपलंच राज्य आहे, नाही इथे ना कोणी मुलं येणार आहेत, नाही इथे कोणी पक्षी येणार आहेत, नाही इथे कोणत्या प्रकारचा गोंधळ होणार आहे. आणि आता इथे फक्त आपलं राज्य आहे. मग तिथे कोण आहे? तिथे स्नो आहे, तिथे फ्रोस्ट आहे. आणि त्याचप्रमाणे तिथे नॉर्थ विंड आहे. नॉर्थ विंड म्हणजे की जे आपल्या उत्तर अमेरिकेची जी हवा आहे, नॉर्थ विंड. विंड म्हणजे काय आहे? हवा आहे. कुठलची आहे? ती नॉर्थची आहे, म्हणजेच कुठलची आहे? उत्तरेकडील. त्या हवेला देखील त्यांनी आपल्याबरोबर बोलवून घेतलेला आहे. कशासाठी? राहण्यासाठी. स्टेचा अर्थ काय आहे? राहणे आहे. बघा, रॅप इन फर. फर म्हणजे काय मुलांनो? की काय केलंय? आच्छादून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे जी लोकर आहे आच्छादून घेते, त्याप्रमाणे रॅप इन फर्स. रॅप म्हणजे काय आहे? वेष्टलेलं आहे. फर द नॉर्थ विंड रोर ऑल अबाउट द गार्डन. त्या संपूर्ण गार्डनला त्यांनी काय केलं आहे? मोठ्या आक्रोशाने, मोठ्या आवाजामध्ये काय केलं आहे? त्या मोठ्या जोरदार विंडने काय केलं आहे? जे नॉर्थ विंड जे असते तिचा आवाज हा खूप मोठा असतो आणि तो घोंघावणारा असतो, तो आवाज घुंग 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 करणारा असतो. म्हणून जसं शब्द आला आहे रोड. रोड म्हणजे काय? मोठ्याने ओरडणे, खूप, म्हणजे त्याचा आवाज हा मोठ्या प्रमाणामध्ये येणे. आणि जो नॉर्थ विंड आहे त्याने काय केलं आहे? संपूर्ण जे गार्डन आहे त्या गार्डनला रॅप केलं आहे, म्हणजे ते गुंडाळून घेतलेलं आहे त्याच्या नॉर्थ विंडच्या विंडने, म्हणजे त्या हवेने. तर त्याचं जे हवेचा जो तीव्रता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये, जे आपली इंडियामध्ये जी हवा असते त्याच्या हवेच्या दुप्पट ती हवा असते. त्याचा हवेचा आपल्याला आवाज देखील ऐकू येऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात ती हवा असते. ज्याप्रमाणे जी लोकर आहे, जसे आपण लोकर पांघरून घेतो, त्याचप्रमाणे ते पूर्ण गार्डनला काय केलेलं आहे? त्यांनी रॅप केलेलं आहे. ते रॅप गुंडाळून घेतलेलं आहे त्या नॉर्थ विंडने. विंड म्हणजे काय? हवा आहे. अँड बिलो द चिमनी पोस्ट डाऊन. आणि एक काय केलं आहे? चिमनी. चिमनी म्हणजे काय? की एक जी वात आहे की जिथे
थंडीचा मोसम आहे, थंडीचं वातावरण आहे आणि तिथे उष्णता मिळण्यासाठी त्यांनी काय लावलेली आहे, चिमणी लावलेली आहे. म्हणजे एक प्रकारे जे बाहेरच्या अमेरिकेच्या देशामध्ये जेव्हा 12ही महिने जेव्हा थंडी असते आणि तिथे बर्फ पडलेला असतो, मग अशा वेळेस प्रत्येक घरामध्ये एक चिमणी असते की जेणेकरून जसं आपण शेगडी बोलतो त्याचप्रमाणे तिथे प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोट्या प्रकारची जे विस्तावासारखं एक शेगडी असते, तिच्याला चिमणी आपण बोलतो, की जेणेकरून बाहेर एवढे थंडी असल्यामुळे घरामध्ये ऊब मिळण्यासाठी, आपल्या शरीराला थोडंसं गरम मिळण्यासाठी, ऊब मिळण्यासाठी हे चिमणीचा तिथे वापर केला जातो. अँड बिलो द चिमनी पोस्ट आणि त्या ठिकाणी खाली एक चिमणी देखील त्यांनी तयार केली. ही देन इन्व्हाइट हेल टू द गार्डन आणि त्यांनी पुन्हा अजून कुणाला आमंत्रण केलं आहे, गारांना आमंत्रण केलं आहे. हेलचा अर्थ काय आहे, गारा आहे. हेल टू द गार्डन आणि त्यांनी कुणाला आमंत्रण केलं आहे, गाराला देखील आमंत्रण केलं. मग आता कोण संगती आहेत बरं, आता स्नोता आहे, फर्स्ट आहे, नॉर्थ विंड आहे आणि आता त्यांच्याबरोबर कोण आहे, हेल देखील आहे. इन्व्हाइट, इथे इन्व्हाइट टू बघा, दे पोस्ट डाऊन आणि ही देन इन्व्हाइट हेल टू द गार्डन आणि त्यांनी त्यांच्यासोबत परत अजून राहण्यासाठी कोणाला आमंत्रण केलं आहे, हेलला केलं आहे. म्हणजे कोणाला, जो गारा आहे, त्या गारा पडतात माहिती आहे मुलांनो, की जे आकाशातून पडत असतात, जे बर्फाचे जे गोळे असतात त्यांना. बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत असेल बघा कशा प्रकारचे हे जे गारा आहेत, त्या गारा काय केल्या जातात, आपल्या जेव्हा डोक्यावर पडतात तेव्हा आपल्या डोक्याला देखील इजा लागू शकते. आपल्या हातावर पडतात तेव्हा आपल्या पडल्यानंतर तिथे काय होते, एक लाल प्रकारचे चट्टे निर्माण होतात. मग अशा प्रकारच्या जेव्हा भयंकर गाराचा जेव्हा वर्षा होतो त्यावेळेस देखील भरपूर शेताचं नुकसान होतं, मनुष्याचं होतं, पूर्ण शेती काय होते, खराब होऊन जाते आणि त्याच्यामुळे बघा हे ज्या गारा आहेत त्या आपल्याला कशा आहेत, नुकसानकारक आहेत. मग आता अशा प्रकारे त्यांनी हळूहळू प्रत्येकाला बोलवायला सुरुवात केली. पहिले स्नो तर होता, त्याचप्रमाणे ते फ्रोस्ट होता, त्याचप्रमाणे अजून तिथे नॉर्थ विंडला बोलवलं आणि आता मात्र त्यांनी कुणाला बोलवलं आहे, हेलला बोलवलं आहे.